सर हे मागण्या वेगवेगळ्या होत आहेत. प्रॉमिसेस हे केले जात आहेत की विकसित 2047ला लक्षात घेऊन हा बजेट मांडला जाणार आहे, सादर केला जाणार आहे. आपलं काय हे आहे, कारण की शेतकरी ह्यांच्या आत्महत्या आजही होतात. वेगवेगळे मुद्दे आहेत, मग ते कांद्याचं म्हणा किंवा ते असंच प्रश्नचिन्ह आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस असं काही गेल्याही अर्थसंकल्पात झालं नाही आणि या अर्थसंकल्पात होईल असं मला काही वाटत नाही. आज शेतकरी अजून आंदोलन करतायत. जर सरकारला खरीच काळजी असती तर पहिलं आंदोलन सोडवायच्या मागं लागले असते आणि शेतकऱ्यांना चांगल्या स्कीम्स दिल्या असत्या आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न केले असते. खरंच सरकार तसं करताना कुठंच दिसत नाही. शेतीमालाला भाव नाही आहे, त्याच्या मिनिमम प्राईजवर काय चर्चा होत नाही. प्रत्येक गोष्टीतनं सरकार पळ काढते असं दिसतं एकंदरीत. एक सामान्य नागरिक कुठे ना कुठे ऑल्सो ट्रस्ट असतो, मग तो टॅक्स म्हणा किंवा अदरवाईज म्हणा. पण गव्हर्नमेंटचं हे म्हणणं आहे की ते प्रोग्रेस खूप चांगलं होत आहे. काल इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पण बघितलं गेलं की ग्रोथ दिसली गेली आहे. कालच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जर बघितलं, विशेषतः मी एक सोलरवर बोलू इच्छितो. सोलर पॅनल आपल्याला चायनामधनं सगळ्यात जास्त इम्पोर्ट करायला लागते आणि भारतात जर त्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीला संधी दिली, या ठिकाणी बनवायला गोष्टी उघड करून दिल्या तर नक्कीच या ठिकाणी उत्पन्न वाढेल. आज आपण जास्तीत जास्त इम्पोर्ट करतोय चायनामधून, दुर्दैवी बाब आहे. सर आपलं काय हे मत असेल आणि कशा प्रकारे हे बघतायत सामान्य नागरिकांसाठी काय? हा अर्थसंकल्प काय येणार आहे ते बघितल्याशिवाय बोलता येणार नाही. पण असं वाटतं की शेतकऱ्यांच्या हिताचं हे अर्थसंकल्प असेल का नाही याच्यावर शंका आहे. कारण इथून मागच्या काळामध्ये या सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर या सरकारने आपला कृषीप्रधान देश म्हणून ज्या देशाची ओळख आहे त्या देशातील शेतकऱ्यांच्या हिताचं कुठलंच काम केलं नाही. मिनिमम प्राईसच्या बाबतीत नाही आहे. आता जे बोललं जातं की शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन, ज्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला वर्षे 2-2 वर्ष आंदोलन करावं लागतं, याच्यासारखी दुर्दैवी घटना कुठली नाही आहे. त्याच्यामुळे या सरकारनं पहिल्यांदा शेतकऱ्यांचं आंदोलन थांबवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून या सरकारनं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि नक्की आता अर्थसंकल्प आल्याच्यानंतर बघूयात काय केले त्याने ते. कारण कांद्याचा प्रश्न, कांदा ज्यात झाला की लोकांना फार मरायची वेळ येते. प्रत्येक आमच्या महाराष्ट्रातले सर्व नेते म्हणतात की आम्ही कांद्याचा प्रश्न मिटत नाही आहे. त्याच्यानंतर ऊसाचा प्रश्न, ऊसाचा दर कारण इथेनॉलचे दर वाढवले जात नाही, एक्सपोर्टला साखरेला परवानगी नसल्यामुळं त्याचा रेट कमी होतो. म्हणजे असे वेगळे प्रश्न आहेत. आता तुमचं सोयाबीन आहे, याची आधारभूत किंमत देताना त्यांची जी खरेदी करायची, ही खरेदीची सुद्धा डेट प्रत्येक वेळेस वाढवावं लागते कारण ज्या त्यावेळेस ती दिलं जात नाही, वेळेत बारदाना मिळत नाही. पण या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर या सरकारला शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही आहे. फक्त यांच्या स्वार्थासाठी जे मतं कसे घेता येते त्याच्यासाठी शासनाचे पैशातून मतं खरेदी करायचं काम आमच्या महाराष्ट्रामध्ये झालं, हेच प्रकार या सरकारचा आहे. शेवटचा प्रश्न सर, लास्ट टाइम बघितलेलं जेव्हा इंटरिम बजेट सादर केलं गेलं तेव्हा हे एक टिप्पणी होती सरकारवरती की ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्या राज्यांना त्यात पोर्शन चांगलं मिळालं आहे. यावेळेस तर महाराष्ट्रात एकही निवडणूक अशी नाही आहे आणि लोकसभा निवडणूक पण झाल्या आहेत. तर कशा प्रकारे तुम्हाला काय वाटतं या गोष्टींना यावेळेस महाराष्ट्रामध्ये काय मिळेल? मागण्या काय मिळालंच पाहिजे महाराष्ट्राला, कारण का जनतेने विश्वास टाकून त्यांना साथ दिलेली आहे, मॅन्डेट दिलेला आहे. तर अपेक्षा आहे महाराष्ट्राला सगळ्यात जास्त निधी यावा ह्यावेळेस आणि दिला मागच्या वेळेस, आता इथं द्यावा. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र जास्तीत जास्त टॅक्सेशन हा देशाला गोळा करून देतो आणि हे करून देत असताना आता जास्ती मॅन्डेट दिल्यामुळे जास्त निधी आला पाहिजे. सगळ्याच पायाभूत असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टीने असेल, टॅक्सच्या जवळपास 40-45% टॅक्स हा महाराष्ट्राचा येतो. त्याच्यामुळं महाराष्ट्राला जास्तीचं झुकतमाप प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये पाहिजे, पण ते तसं देताना दिसत नाही आहे. मागच्या वर्षीसुद्धा जी पार्सली जो बजेट झालं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आंध्र प्रदेश आणि बिहारला जास्तीचा निधी दिला, आम्हाला खडकू दिला नाही. आणि ते म्हणतात की आम्ही रेल्वेला पैसे दिले. अरे जी मॅन्डेटरी आहे, ज्यांना की तुम्ही पैसे ऑलरेडी बजेटमध्ये ठेवले ते पैसे त्यांना दिलेत. मागच्या बजेटमध्ये जी तरतूद ठेवली ती पुढे देतावीच लागते, ती दिली. पण कोणतरी काहीतरी बडवून घेतात आपलं, ठीक आहे, याच्यावर काही जास्त बोलायचं नाही. एकदा उद्या दाखल झाल्यानंतर आपण बोलू. काहीच वेळात अर्थसंकल्प सादर होणार, पण वेगवेगळ्या खासदारांनी आपले मुद्दे ठेवले आहेत आणि सांगितलं की कशा प्रकारे लास्ट टाइम जेव्हा इंटरिम बजेट होतं तेव्हा
तेव्हा एक पार्शल मोड हे बघितलं गेलेलं. बिहार आणि आंध्र प्रदेश सारखे जे राज्य होते त्यांना मोठा शेअर दिलं गेलं, मात्र महाराष्ट्राला तसं काही मिळालं नाही. जेव्हा की महाराष्ट्रामधून टॅक्सेस चांगल्या प्रमाणाने जेव्हा कलेक्ट केले जातात तर तसा शेअर महाराष्ट्र राज्याला पण मिळाला पाहिजे असं विरोधक जे खासदार आहेत त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मरत्न बरोबर मी उर्वशी खोना, झी 24 ताससाठी.